नमस्कार, मी संदीप कसालकर. 3.0 टीव्हीचा हा खास शो क्रिप्टो मास्टर्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या एपिसोडचे प्रमुख पाहुणे आहेत मिस्टर रणजित राणे, जे भारतातील एक नामांकित असे टेक पॉलिसी कन्सल्टंट आहेत. आजचा आपला हा एपिसोड क्रिप्टो स्पेसमधील अगदी प्रत्येक युजरसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आज आपण खास करून भारतातील तसेच जागतिक क्रिप्टो रेग्युलेशन्सबद्दल बोलणार आहोत. रणजित सर, तुमचे 3.0 टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार संदीप. परत एकदा या प्लॅटफॉर्मवर येऊन आपलं मत मांडणं आणि माहिती शेअर करण्याबद्दल धन्यवाद. आणि खूप म्हणजे उत्सुकतेने वाट बघत होतो मी. आज आपण हा इंटरव्ह्यू करू यासाठी. नक्कीच नक्कीच तर धन्यवाद. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमचे. तर आपण सर सुरुवात करूया. क्रिप्टो करन्सीसाठी सरकारी नियमांची जी चढाओढ अधिक जोरात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबत युजरच्या प्रायव्हसीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कॉईन्ससाठी चालू घडामोडी पाहता त्याचा नेमका अर्थ काय समजायचा सर, काय सांगाल? बरोबर. तर आपण जर आजकाल या चालू घडामोडी ज्यांना म्हणत आहोत, याची सुरुवात काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा 2017-18 मध्ये पहिल्यांदा आपण बघितलं होतं की आरबीआयचं एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की बँका ज्या आहेत त्यांनी क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यापासून त्यांना कम्प्लिटली बॅन केलं होतं. बरोबर. तर तिथपासून तो एक ज्याला आपण रेग्युलेशन्स म्हणतो तो एक प्रवास सुरू झालाय. त्यानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. या नोटिफिकेशनला त्यांनी खारिज करून टाकलं आणि त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या सरकारी एजन्सीजकडनं या गोष्टीला समजून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. सो आज आणि आता आपण जे बघतोय की त्यामुळे आपल्याला वाटतंय की याच्यात बरंच काय काय हालचाली होत आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की हे एक चालू असलेलं एक प्रक्रिया आहे आणि आता जास्त लोकांना दिसतील अशा, लोकांना कळतील अशा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज व्हायला सुरुवात झालेली आहे. बरोबर. आणि जसं गव्हर्नमेंट आणि इतर रेग्युलेटर्स या फील्डमध्ये ऍक्टिव्ह होतील तसंच आपल्याला लक्षात येईल की काही यूज केसेस नवीन येतील पेमेंट टोकन्स बद्दल. आपण जे प्रायव्हसी एनहान्सिंग क्रिप्टो टोकन्स म्हटलो. बरोबर. तर आपण जर बघितलं तर बिटकॉइन हे जरी अनॉनिमस आपण त्याला म्हणत असू पण पब्लिक लेजर आहे. ट्रान्झॅक्शन्स सगळ्यांना दिसतात आणि जरी ऍड्रेस ट्रेसेबल नसला तरी एक ऍडव्हान्स लेवलचं टूल वापरून प्रोफाइलिंग करण्याची कॅपॅसिटी आज त्या लेजरवर आहे. बरोबर. ह्या काही गोष्टींमुळे आपण प्रायव्हसी एनहान्सिंग टोकन्स बद्दल सध्या वाचतोय. प्रायव्हसी कॉइन्स बद्दल म्हणताय ते मोनॅरो जे कॉइन्स वगैरे आहेत त्याबद्दल तुम्ही म्हणताय का? बरोबर बरोबर बरोबर. तर अशा यूज केसेस आता येतील की जसं जसं वेगवेगळे सरकारी यंत्रणा या क्षेत्रात जितकी सक्रिय व्हायला सुरुवात होईल तितक्याच नवीन यूज केसेस येतील. आणि एक असं नाहीये की या सगळ्या म्हणजे याला क्रिमिनल किंवा मलिशियस ऍक्टिव्हिटी मध्येच वापरलं गेलं पाहिजे. उद्या जर आपण असं बघितलं की सॅलरी पेमेंट्स क्रिप्टो करन्सी किंवा क्रिप्टो टोकन्स वापरून केल्या जात आहेत तर आपल्याला पण असं वाटू शकतं की एखादा युजर म्हणून मला ही इन्फॉर्मेशन पब्लिकली डिस्प्लेड नको असेल. तर अशा काही ज्या यूज केसेस आहेत, सॅलरी पेमेंट्स आहेत किंवा मग आपण त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिन्युमरेशन्स वगैरे ज्या दिल्या जातात तर ह्या गोष्टींसाठी स्पेसिफिक यूज केस म्हणून असे कॉइन्स आता येतील. सो आय थिंक एक काउंटर मोठी गोष्ट आहे सर. ऍक्शन आहे. आता जे तुम्ही म्हटलात असे जे कॉइन्स जे सॅलरी साठी वगैरे पण पुढे जाऊन वापरले जातील, हे खूप मोठं म्हणजे डेव्हलपमेंट होईल भविष्यामध्ये. बरोबर बरोबर बरोबर. सो एक प्रकारचं युटिलिटी टोकनच असेल ते की तुम्ही हे काम करा आणि मग त्या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला हे टोकन मिळेल. सो असे टोकन्स मग पब्लिक लेजर मध्ये ठेवून किंवा सगळ्यांना ओपनली ट्रेस करण्यासाठी ठेवले तर मग एक इंडिव्हिज्युअल तितकंसं कम्फर्टेबल राहणार नाही या गोष्टीबद्दल. सो एक मला वाटतंय की एक सध्याच्या होणाऱ्या हालचालीच्या अगेन्स्ट एक काउंटर रिएक्शन म्हणून हे कॉइन्स आपण आता सध्या बघतोय. खूप छान माहिती दिला सर. सर एक सांगा की टॉप असे कुठले 5 रिझन्स आहेत, टॉप 5 रिझन्स आहेत की ज्यासाठी क्रिप्टो करन्सी खास करून रेग्युलेट होणं गरजेचं आहे? असे काय सांगाल, कुठले कारण आहेत अशी 5?
तर करन्सी हा शब्द जोडल्यामुळे खरं तर सगळी गडबड झाली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. कारण जर आपण त्याला क्रिप्टो ऍसेट म्हणून एक ऍसेट क्लास म्हणून जर आपण कन्सिडर केलं तर हो. त्याच्या मागचं गणित आणि तंत्र बरोबर. बदलतं. पण करन्सी हा शब्द जेव्हा येतो त्यावेळेस एक करन्सी इश्युअन्स म्हणजे करन्सी लोकांमध्ये वाटण्याचा जो अधिकार आहे त्याला एक सॉव्हरेन राईट म्हणतात. म्हणजे ज्या देशाची गव्हर्नमेंट फक्त ती ऍक्टिव्हिटी करू शकते त्यामध्ये हे मोडलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा क्रिप्टो करन्सी हा शब्द किंवा ही कन्सेप्ट आपण पहिल्यांदा बघायला सुरुवात केली त्यावेळेस या सॉव्हरेन राईटला चॅलेंज केलं जात आहे का? तर माझ्या मते हा सर्वात महत्वाचा घटक आहे क्रिप्टो करन्सीच्या अंडरस्टँडिंग आणि त्याच्या होणाऱ्या रेग्युलेशनवर, इश्युअन्सवर. बरोबर. दुसरा येईल माझ्या मते की मनी लॉन्ड्रिंगसाठी होणारा ह्याचा वापर. आणि मनी लॉन्ड्रिंग हे एक एक्झाम्पल आपण एक त्यातला पॉइंट म्हणू की इन जनरल मलिशियस ऍक्टिव्हिटीज आणि तत्सम कार्यक्रमासाठी किंवा तत्सम वेगवेगळ्या क्राईम्स साठी वापरला जाणारा ह्याचा वापर हा एक त्याच्या मागे कारण आहे. तिसरं जे आहे आणि ह्याबद्दल फारसं बोललं जात नाही तर आजही मायनिंग आणि इतर ऍक्टिव्हिटीमुळे खूप मोठा कार्बन फुटप्रिंट तयार होतो. आणि एकीकडे आपण वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कडे जातोय आणि दुसरीकडे जर आपलं फ्युचर ऑफ मनी किंवा फ्युचर ऑफ करन्सी हे खूप हाय कार्बन फुटप्रिंट वाला असेल म्हणजे ज्याच्यातनं एन्व्हायरमेंटला डॅमेज जास्त होते तर तो एक त्रास आहे. चौथं जे आहे ज्याला अनॉनिमिटी म्हटलं जातं, आपण जे मध्ये चायनाच्या डिजिटल युआन बद्दल आपण ऐकलं की आपण त्याबद्दल बोलू सविस्तर नंतर सीबीडीसी या विषयावर. पण चायनाचं जे डिजिटल युआन आहे ते ऍक्च्युली खूप हायली ट्रेसेबल आहे. सो त्यांचा जो त्यांच्या जनतेवर त्यांना जो कंट्रोल करायचा आहे किंवा त्यांना त्यांच्या जनतेच्या खर्च करण्याच्या पॅटर्न्स या सगळ्या अनालाइज करायच्या आहेत तर त्यासाठी हा एक बघितला जाईल. आणि माझ्या मते सर्वात शेवटचं कारण पण त्याबद्दल जास्त बोललं जात नाही तर एक 3 ते 4 वर्षापूर्वी फेसबुकने लिब्रे नावाचं एक स्टेबल कॉइन लॉन्च केलं. आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत, फेसबुक होतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, उबर होतं, तर बिग टेक कंपनीज ह्यांना गव्हर्नमेंट ऑलरेडी त्रस्त आहेत त्यांच्या वेगवेगळ्या इश्यूजवरनं. आणि जेव्हा ते या फील्डमध्ये एंटर करायला लागले तेव्हा मला वाटतं की बऱ्याच गव्हर्नमेंट्सनी त्याची दखल घेतली आणि तिथपासनं हे रेग्युलेशनचं सत्र जे आहे किंवा रेग्युलेशनचा जो एक चर्चा सुरू झाली या सगळ्या असं म्हणेन. सर, कुकॉइनने हल्लीच केलेल्या एका सर्वेनुसार सुमारे 115 मिलियन भारतीय नागरिकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर बरेच लोक अजूनही या क्षेत्राबाबत सरकारच्या या भूमिकेबद्दल अजूनही चिंतित आहेत. सर, काय सांगाल? सध्या भारताची लोकसंख्या अंदाजे 150 करोड एवढी आहे आणि त्यात 115 मिलियन भारतीय नागरिकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर रेग्युलेशन्सला घेऊन भारत सरकारचे पुढील पाऊल कशा प्रकारचे असेल? सो भारताच्या लोकसंख्येचा असं आहे की कितीही मोठा आकडा त्याच्यासमोर छोटाच वाटतो आणि त्यामुळे म्हणजे आपण 115 मिलियन हा म्हणजे बोलताना जरी मोठं वाटलं तरी शेवटी तो आपल्या लोकसंख्येचा काही टक्के असंच भरलेल शेवटी. पण नाही, शेवटी असं आहे की एक जरी असेल नागरिक तरी गव्हर्नमेंटचं काम आहे की त्याच्या प्रोटेक्शन आणि सेफ्टीची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे. त्यामुळे रेग्युलेशनचं जर असं म्हणलं तर एक पर्टिक्युलर आपण एक ट्रेंड बघतो की ज्या टेक्नॉलॉजी बद्दल रेग्युलेटरी अथॉरिटीज आणि गव्हर्नमेंट एजन्सीजना अंडरस्टँडिंग नसतं त्यांची पहिली ऍक्शन ही शक्यतो ती गोष्ट बॅन करण्याबद्दल असते. आणि आपण क्रिप्टो करन्सी बद्दलही तेच बघितलं. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय उलटून लावला त्यामुळे नॉर्मल ट्रेडिंग वगैरे गेले 2 वर्ष सुरू आहे. पण जर आपण रेग्युलेशन साठी ट्राय करणार असलो तर त्यासाठी ज्या रेग्युलेटिंग एजन्सीज आणि तत्सम सरकारी यंत्रणा आहे त्यांनी अवेअरनेस पहिले स्वतःचा करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि यालाच पॉलिसी लँग्वेज मध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगही म्हटलं जातं की वेगवेगळ्या नवीन होणाऱ्या बदलांमुळे आपली जुनी यंत्रणा त्या बदलांना कशी चांगल्या प्रकारे समोर जाईल
बरोबर. याबद्दल कपॅसिटी वाढवणे. आणि आता कसं इंटरनल कपॅसिटी बिल्डिंग दिसत नाहीये. कारण असंच आहे की गव्हर्नमेंट मशिनरी आणि गव्हर्नमेंट यंत्रणेमध्ये तितकेसे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स हे नसतात. एक जनरलिस्ट केडर असतं आणि त्यामुळे स्पेशलिस्ट फंक्शन जेव्हा गरज असते तेव्हा ते अवेलेबल नसतात. सो त्यासाठी मग त्यांना इंडस्ट्री आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स बरोबर कोलॅबरेट करण्याची गरज आहे. इनफॅक्ट आम्ही मध्ये आता माझ्या टीमनी 2 शहरात बँगलोर आणि गुरगाव इथे एक दिवसाचं सेशन हे त्या शहराच्या कमिशनरेट ऑफिस बरोबर कोऑर्डिनेट करून कंडक्ट केलं होतं. ओके. तर त्याच्यात आम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट्सला बरोबर घेऊन अबाउट 40 ऑफिसर्स दर म्हणजे बँगलोरमध्ये आणि गुरगावमध्ये असं त्यांच्या कमिशनर रिस्पेक्टिव्ह कमिशनर्सच्या प्रेझेन्समध्ये एक अवेअरनेस आणि त्याच्याहून थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग करून घेतलं होतं. यात आम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट्स बोलवतो, आम्ही एक्सचेंजचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, नोडल ऑफिसर्स असतात त्यांना बोलवतो आणि एक संवाद साधून आणतो की लॉ एन्फोर्समेंट किंवा पोलीस फोर्सची काय गरज आहे या क्षेत्राबद्दल आणि आपल्याकडे जे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत ते ह्यामध्ये त्यांची मदत कशी करू शकतात. तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. गुरगावमध्ये जे सेशन झालं त्याची दखल गुरगावच्या सिनियर पोलीस ऑफिसर्सनी घेतली आणि आम्ही लवकरच हरियाणा पोलीसच्या सगळ्या सायबर क्राईम युनिट्सला याचं ट्रेनिंग आता द्यायला सुरुवात करणार आहे. तर अशा इंटरनल कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोसेसनी अवेअरनेस क्रिएट करून त्यानंतर मग रेग्युलेशन कडे जावं असं माझं तरी म्हणणं. आपण सर तुम्ही जर आता म्हटलात गुरगाव आणि या ठिकाणी तुम्ही जे ट्रेनिंग सेशन जे तुम्ही ऑर्गनाईज केलेलं त्या ट्रेनिंग सेशनमध्ये जे ऑफिसर्स आहेत ते लोक तेवढे टेक्निकली स्ट्रॉंग म्हणजे तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचा अभिप्राय घेतला गेला का? हो, आम्ही तो अभिप्राय घ्यायचा ही प्रोसेस करतो. फक्त ट्रेनिंग झाल्यावर नाही, आम्ही तर प्रत्येक सेशन नंतर घेतो. आणि तसं बघितलं तर हे जे सायबर क्राईम ऑफिसर्स आहेत काही सिनियर्स आहेत, काही रिसेंटली रिक्रुटेड आहेत. तर टेक्निकल अंडरस्टँडिंग ह्यांना आहे, त्यांना सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेट करायचे टूल्स वापरायचे हँड्स ऑन नॉलेज आहे. बरोबर. प्रॉब्लेम असा होतोय आणि कदाचित ह्याच्याबद्दल सर्वात जास्त अवेअरनेस रेज करायला लागतोय की त्यांना आत्ता असलेली माहिती आणि एक्सपिरियन्स ह्याच डायरेक्ट क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टो ऍसेट असलेले सायबर क्राईम सॉल्व्ह करायला वापर करण्याचा प्रयत्न होतोय आणि ते कुठेतरी फसतंय. कारण हे जगच वेगळं आहे. बरोबर. याच्यातल्या बारीक बारीक ज्याला आपण डिटेल्स म्हणतो त्या जोपर्यंत किंवा नुआन्स जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत तुम्ही आधीची असलेली माहिती ही या क्षेत्रात डायरेक्टली वापरू शकत नाही. आणि तिथे थोडंसं माझ्या मते वेळ देऊन त्यांना थोडंसं आणखी ऍडव्हान्स हँडहोल्डिंग करायची गरज आहे. पण हे शक्य आहे, हे पॉसिबल आहे, हे होणार. हो आहे. आणि आपल्याकडेच नाही, जी एक इंटरनॅशनल जी पोलीस बॉडी आहे तर त्यांनी पण याबद्दल ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स ऑर्गनाईज करायला सुरुवात केलेला आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की आपल्या वर्कफोर्सवर असलेलं प्रेशर आणि त्यांची एंगेज झालेली बँडविड्थ त्यामुळे त्यांना अशा इंटरनॅशनल सेमिनार्स आणि ट्रेनिंग्सला डेप्युट करणं अवघड पडतं. बरोबर. आणि त्यामुळेच मग आपल्या इकोसिस्टीम मध्ये जितकं काही करता येते तितकं ते करणं आम्ही ट्राय करतोय की जर वेगवेगळ्या राज्यातल्या स्टेट पोलीस अकॅडमीमध्ये जे न्यू रिक्रूट ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंग मध्ये जर हे मॉड्यूल करता आलं इम्प्लिमेंट केलं तर अजून इझी होऊन जाईल. राईट. तर ते मग एक चालू प्रोसेस होऊन जाते आणि मग त्याच्यामध्ये ओव्हर द इयर रिफाईन आणि फाईन ट्यून होऊन त्यातनं काहीतरी चांगलं बाहेर येईल असं म्हणायला हरकत. ग्रेट. सर आता या बँकिंगच्या विषयावर आपण येणार आहोत. सध्याची जी बँकिंग सिस्टम पाहता डिजिटल करन्सीचा हस्तक्षेप होण्याची भीती दिसून येते आहे का? म्हणजे याला खोटी भीती पण म्हणू शकतो आपण. काय वाटतं आपल्याला सर? बरोबर. तर
म्हणजे या इथे आपल्या दर्शकांना सर्वात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की डिजिटल करन्सी आणि क्रिप्टो करन्सी हे एक समान आहेत असं जे कुठेतरी एक चित्र बनवलं जातंय. तर माझ्या मते ते म्हणजे ज्याला फॅक्च्युअली इनकरेक्ट हा शब्द वापरता येईल. ओके. आपण पहिल्यांदा जे म्हणलो की डिजिटल करन्सी किंवा करन्सी इश्यूचा सॉव्हरेन राईट असतो आणि क्रिप्टो करन्सी किंवा पेमेंट टोकन्स आल्यानंतर वेगवेगळ्या सेंट्रल बँक्स आणि फायनान्शियल रेग्युलेटर्सला वाटलं की तो तो सॉव्हरेन राईट त्यांच्याकडनं कोणीतरी घेऊन जाईल किंवा घेऊन टाकेल. तर ह्याला रिॲक्शन म्हणून एक डिजिटल मनी, डिजिटल बरोबर. करन्सी किंवा ज्याला एक छान चांगलं नाव आलंय आता CBDC म्हणजे सेंट्रल बँक सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असं आलंय. करेक्ट. तर ह्यात काय होतंय की ब्लॉकचेनचा टेक्नॉलॉजी पार्ट फक्त ह्यामध्ये वापरला जातोय आणि चायनाचं आपण जर बघितलं त्यांनी तर ब्लॉकचेन पण वापरलेलं नाही. ह्या एका समानते व्यतिरिक्त आणखीन काही समान नाही याच्यात. कारण क्रिप्टो करन्सीचा जो मेन मुद्दा आहे की ते डिसेंट्रलाइज्ड असतं. सेंट्रलाइज्ड इश्युइंग अथॉरिटी त्याच्यात नसते. पण CBDC मध्ये तोच मेन मुद्दा परत येतो की ते सेंट्रली इश्यूड आहे. त्यामुळे त्याच्यावर खूप हाय डिग्री ऑफ कंट्रोल असतं आणि त्याच्या यूज केस या खूप क्लिअरली डिफाईन्ड असतात. आणि आता जे आपण बघतोय की वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याबद्दल प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहेत. काही देश पुढे गेलेत जसं चायना, त्यांनी एक ऑल्टरनेट पेमेंट सिस्टीम म्हणून या गोष्टीला इंट्रोड्यूस त्यांच्याकडे केलेलं आहे. आणि काही आपल्याकडे पण प्रयत्न आहेत की गेल्या वर्षी बजेटमध्ये अनाउन्समेंट झाली होती की डिजिटल रुपी अनाउन्स होईल म्हणून. बरोबर. मुद्दा असा आहे की ह्याबद्दल थोडंसं यूज केस नक्की ह्याची काय असेल याबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे काही झालेलं. कारण ज्या देशांची इंटरनल पेमेंट सिस्टीम किंवा डिजिटल पेमेंट सिस्टीम फारशा डेव्हलप झालेल्या नव्हत्या त्यांच्याकडे CBDC यूज करायचं खूप स्ट्रॉंग रिझन, खूप स्ट्रॉंग कारण होतं. बरोबर. पण आपल्याकडे 1980 पासनं जे आपण बघतोय NFT आणि तत्सम यंत्रणा, ते आता गेल्या 10 वर्षातलं जे UPIचा आपण झालेला विस्तार हा बघितलाय. बघतोय आपण. तर इंटरनल पेमेंट साठी याचा कितपत वापर होईल हे सध्या तरी क्लिअर नाही. एक फॉरेन ट्रेडची यूज केस आहे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे. पण आपण बघू की ते कसं होईल. कारण फॉरेन ट्रेड पेमेंट मध्ये तुम्ही एका साइडनीच काही करू शकत नाही, दुसऱ्या साइडनी पण ते आलं पाहिजे. त्यामुळे ते बघायला लागेल. टू वे कम्युनिकेशन पाहिजे, मगच ते सक्सेस होतं. राईट. बरोबर. सर, पुन्हा मी रेग्युलेशनवर येतोय. कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्लोबल क्रिप्टो रेग्युलेशनची गरज आहे का? जर हो तर ती कशा प्रकारची असली पाहिजे? बरोबर. तर आपण माझा जो मगाचा मुद्दा होता तोच पुढे नेऊ की ग्लोबल रेग्युलेशन. येस, ग्लोबल रेग्युलेशन कधी येईल जेव्हा 2 पार्टीज इन्व्हॉल्ड असतील ग्लोबली त्याच्यामध्ये. तर आज काय होतंय की तसे 2 पार्टीज कुठे जास्त इन्व्हॉल्ड होत नाहीयेत. सगळे पायलट प्रोजेक्ट्स आहेत जे काही CBDCचे चालत आहेत तेही असं फुल फ्लेज कुठेही डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीये की त्याचा वापर होतोय. ग्लोबल क्रिप्टो करन्सी पेमेंट्स होत आहेत, क्रॉस बॉर्डर पेमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. आणि आपण जे बघतो क्रॉस एक्सचेंज पेमेंट जे आपण बघतो की जे आपल्याकडे मध्ये WazirX या एक्सचेंजचं पण बरीच त्याची बातमी आली होती की ते क्रिप्टो टू क्रिप्टो इंटरनॅशनल ट्रान्सफर्स करत होते. बरोबर. तर त्यांनी उल्लंघन केलेलं. बरोबर. तर अशा वेळेस मग ज्या गोष्टींसाठी इंटरनॅशनल कोऑपरेशन गरजेचं आहे, सर्वात महत्वाचं काय असतं या बाबतीत की 2 गोष्टी असतात. एक तर ट्रान्झॅक्शन ब्लॉकिंग करणं आणि दुसरं इन्फॉर्मेशन शेअरिंग करणं. बरोबर. तर ह्या 2 गोष्टी जर होऊ शकत असल्या तर वेगवेगळ्या ह्या सेटअपमध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज एकत्र येऊन हे काम करू शकतात. पण सर, ग्लोबल रेग्युलेशन जे आहे ते या क्रिप्टो स्पेस मधले जे युजर्स आहेत त्यांना हे प्रोत्साहन देऊ शकतील का? प्रोत्साहन मिळेल त्यांना युजर्सला? ग्लोबल रेग्युलेशन जर आपण बघितलं तर इम्प्लिमेंटेशन ज्या एजन्सीकडनं होईल त्याच्यावरती खरं तर सगळं
म्हणजे त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तिथे कळेल. सो मे बी असं होऊ शकतं की ग्लोबल ड्राफ्टिंग होईल. ओके. म्हणजे जसं आपण वेगवेगळे क्लायमेट चेंजचे रेग्युलेशन्स किंवा क्लायमेट चेंजचे जे काही युएनचे आपण हे बघतो जे अग्रीमेंट्स होतात किंवा WTOचे आपल्याकडे ट्रेड अग्रीमेंट झालेले आहेत, तर ग्लोबल ड्राफ्टिंग होईल पण इम्प्लिमेंटेशन हे शेवटी रिजनल किंवा लोकलच होईल. बरोबर. आणि त्यामुळे मग गरज अशी असेल की एकतर कन्सेन्सस बिल्डिंगची गरज होईल. म्हणजे जो शब्द आपण ऍक्च्युली ब्लॉकचेन बद्दल खूप कॉमनली ऐकतो की अमेरिकन इकॉनॉमी आणि जर्मन इकॉनॉमी आणि इंडियन इकॉनॉमी जर एका टेबलवर येऊन बसले तर ते एका कॉमन रेग्युलेशनला कितपत तयार होतील हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. आणि आपण आधीचे काही ज्या ट्रेड अग्रीमेंट्स वगैरेचे निगोशिएशन बघितले तर कित्येक वर्ष लागतात, ह्याला 20-20 वर्ष लागलेली आहेत काही प्रोसेस. तर ग्लोबल रेग्युलेशन असणं म्हणणं खूप म्हणजे एक त्याला आयडियलिस्टिक आपण शब्द हा वापरत होते की झालं तर खूपच छान होईल, पण ते कितपत होईल आणि ते झाल्यानंतर इम्प्लिमेंट जे रिजनल आणि लोकल अथॉरिटीज करतील त्यांची कॅपॅसिटी कितपत असेल हा प्रश्न मात्र नक्कीच त्यावेळेस पण असेल. बरोबर. सर, पुढे मी तुम्हाला विचारेन की ऑस्ट्रेलियन ट्रेजरीने क्रिप्टो रेग्युलेटरी फ्रेमवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी एक मल्टी स्टेप प्लॅन जाहीर केला आहे, ज्याचा दावा आहे की हे प्लॅन जगात कुठेही एस्टॅब्लिश केलेल्या प्लॅनपेक्षा अधिक परिपूर्ण आणि अधिक माहितीपूर्ण असणार आहे. सर, काय नेमके प्लॅन असू शकतात, काय वाटतं आपल्याला याच्याबद्दल? नाही, म्हणजे मी खरं सांगेन की असे दावे आजकाल थोडे यायला लागलेले आहेत, कारण मध्ये EUनी पण एक सिमिलर त्यांनी एक फ्रेमवर्क अनाऊन्स केला होता. आणि अशा फ्रेमवर्क्स सिंगापूरची जी मॉनिटरी अथॉरिटी आहे त्यांनी पण आधी बोललेले आहेत याबद्दल. मी ऑस्ट्रेलियन फ्रेमवर्क अजूनपर्यंत पूर्णपणे वाचलेलं नाहीये, त्यामुळे मी त्याबद्दल आता डायरेक्ट काही भाष्य करणार नाही. पण बघण्यासारखं असेल, कारण आपण भारतातही सध्या तेच करायचा प्रयत्न करतो. आपण आपलं स्वतःचं क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशन आणायचे प्रयत्न सुरू आहेत. तर असं होणार नाही की ते एकदम युनिक आणि दुसरीकडे कुठेही न केलेलं असेल. तर असे जे ग्लोबल रेग्युलेशन्स आहेत की बाकी कंट्रीपेक्षा आमचं म्हणजे ते जे असणार आहे इम्प्लिमेंटेशन ते एकदम टॉपला असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर, त्या रिपोर्टनुसार असेल. म्हणजे मी तेच म्हणतोय की त्याचा मी अजून तितकासा डिटेल म्हणजे मी पण त्याबद्दल रिसेंटली वाचलं, फक्त ते रेग्युलेशन अख्खा अजून वाचलेलं नाहीये. त्यामुळे त्याच्यावर एकदम आता भाष्य करू शकणार नाही. मे बी आपण परत जर एक इंटरव्ह्यू केला तर आपण एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू शकू वेगवेगळ्या एक्झिस्टिंग रेग्युलेशन्स, आणि त्यामुळे मग त्याच्या पुढचं अजून ऍक्च्युली आर्टिकल पण अजून आलं नाहीये. नाही, मी पण म्हणजे युरोपियन रेग्युलेशन तेवढं होतं जे वाचलं होतं. आणि यामध्ये आता काय होतंय ना की 2 प्रकारचे असतात. एक रेग्युलेशनचा प्रकार असतो रूल बेस्ड, की ज्यामध्ये सांगितलेलं असतं ABCD करायचं म्हणून, आणि दुसरं असतं प्रिन्सिपल बेस्ड. प्रिन्सिपल बेस्ड सांगतात की आम्ही जेव्हा रूल बनवू तेव्हा आम्ही ह्या प्रिन्सिपल्सला फॉलो करू. तर आता जे आपण ग्लोबल ऍक्टिव्हिटी बघतोय ही सगळी प्रिन्सिपल्स बेस्ड होती, की फक्त प्रिन्सिपल्स डिफाईन केले जात आहेत, जसे की ट्रान्सपरन्सी, फेअरनेस किंवा कन्झ्युमर फर्स्ट, हे जे आपण प्रिन्सिपल्स बघतो टॉप लेवलचे ते डिफाईन केले जात आहेत. आणि जे ऍक्च्युअल रूल्स असतील ते तरी अजून फ्रेम झालेले नाहीये. बरोबर. सर, डिजिटल करन्सीमुळे मार्केटमध्ये जी कॅश अवेलेबल आहे त्याच्यावर कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो? सो यामध्ये आपण जे एक आपल्याकडे असलेला जो काही फियाट मनी ज्याला आपण म्हणतो, आपल्या पाकिटात जी 10 रुपयाची नोट असते तिची व्हॅल्यू 10 रुपये नसते. त्याच्यावर कोणीतरी लिहिलेलं असतं की ही 10 रुपयाची नोट आहे आणि आपण ते ऍक्सेप्ट करतो. तर खूप वर्षांपासून म्हणजे माणसाची पैशाची जी काही संकल्पना आहे ती याच फियाट मनीशी असोसिएटेड आहे. जर आपण डिजिटल करन्सीचा जर विचार केला तर ह्यामध्ये असं होईल की आज आपण बँकेबरोबर अकाउंट असतो, तर त्याचा बदल होईल की सिटीजन्स अकाउंट होल्ड करतील रिझर्व्ह बँक बरोबर त्या देशाच्या. आणि रिझर्व्ह बँक जो पैसा तुम्हाला करन्सी सिस्टीम मधनं फियाट फॉर्म मध्ये इंट्रोड्यूस करत होते आतापर्यंत, तो तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केला जाईल. याचे फायदे खूप आहेत. म्हणजे बघायला गेलं तर जसं आपण मॉनिटरी पॉलिसी बद्दल खूप वाचतो, दर 2 महिन्यांनी RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी एक बातमी येते, रेट्स वाढले, रेट्स कमी झाले.
तर ह्याबद्दल ते होतं कारण की आरबीआयचं मॅन्डेट आहे इन्फ्लेशन कंट्रोल करणं किंवा तत्सम त्यांचे जे मॅन्डेट्स आहेत. तर ह्या गोष्टीचा डायरेक्ट ट्रान्सफरन्स होऊ शकतो. आज आपण जेव्हा इन्फ्लेशन कंट्रोल करणे हा मुद्दा समोर आणतो त्यावेळेस करन्सी सिस्टीम मधनं ती प्रोसेस कम्प्लीट व्हायला ऑलमोस्ट एक क्वार्टर कधी कधी निघून जातो. बरोबर. आणि जर डिजिटल करन्सी आपण इंट्रोड्यूस केली तर व्हॅल्यू ऑफ मनी विथ द सिटीजन ही डायरेक्टली कमी जास्त होऊ शकते. बरोबर. तर जर आरबीआयला इन्फ्लेशन कमी करायचं असेल तर सिटीजन्सच्या हातातला पैसा ते डायरेक्टली कमी जास्त करू शकते. ओके. हा ह्याचा एक यूज केस आहे. असंच जास्त सिक्युअर वे ऑफ करन्सी इश्युअन्स की आपण जे काउंटरफिट करन्सी वगैरे या सगळ्या गोष्टी इतके वर्ष ऐकत आलो. बरोबर. तर काही प्रिंटच झालं नाही तर काउंटरफिट कसं करणार. सो तेही आहे. सो त्याचे फायदे आहेत. असं नाहीये की त्यामुळे आत्ताच्या सिस्टमला एकदम धक्का लागेल किंवा फक्त काय होईल की ज्या एक्झिस्टिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना थोडंसं स्वतःला रिइन्व्हेंट करायला लागेल. की जसं आपण बँकांचं बोलतो तर बँकांचं प्रायमरी फंक्शन हे डिपॉझिट घेणं आणि लोन्स इश्यू करणं आहे. जर माझी डिपॉझिट करायची ॲबिलिटी ही सेंट्रल बँकेकडनं एका डिजिटल वॉलेटमध्ये व्हायला लागली तर मग ज्या बँक्स आहेत आपल्याकडे त्यांनी स्वतःचं फंक्शन रिडिफाईन करणं आणि मग त्या हिशोबाने फायनान्शियल सिस्टीम मध्ये स्वतःला रेलेव्हंट ठेवणं हा एक चॅलेंज माझ्या मते त्यांच्या समोर होऊ शकतो. ॲब्सोल्युटली बरोबर. सर कॅपिटल कंट्रोल्स मध्ये म्हणजे सीबीडीसी वरूनच मी पुन्हा एक विचारतोय तुम्हाला, कॅपिटल कंट्रोल्स मध्ये सीबीडीसी ही कशा प्रकारची त्याची प्रमुख भूमिका बजावेल? सो कॅपिटल कंट्रोल्स जे मी आता सांगितलं की कंट्रोलिंग द अमाऊंट ऑफ मनी इन द इकॉनॉमी हे काम सीबीडीसीच्या माध्यमातून खूप छान होऊ शकतं. आणि चायना त्यांच्या युआन मधनं हेच करायचा प्रयत्न करते की म्हणजे त्यांच्याकडे एक सोशल इंडेक्स असते. चायनामध्ये तुम्ही जर तुमच्या लोन्सवर डिफॉल्ट केलात किंवा तुम्ही जर तुमच्या क्रेडिट कार्डची बिल्स वेळेत वगैरे भरली नाही तर तुमचं एक सोशल क्रेडिट सिस्टम आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर नवीन दुकानात गेला तर तुम्हाला तिथे सांगितलं जाऊ शकतं की नाही तुमचं सोशल क्रेडिट काय फार बरोबर नाही तर आम्ही काय तुम्हाला इथे शॉपिंग करून देणार नाही. तर ही एक इन्व्हेसिव्ह आणि खूप बघायला गेलं तर खूप खूप स्ट्रॉंग गव्हर्नमेंट ची एक प्रोसेस आहे. पण ती तिकडे चालू आहे. आणि याच जर एक सौम्य रूप आपण कन्सिडर केलं की जर आपल्याला असं वाटत असेल एखाद्या याच्यामध्ये की इन्फ्लेशन कंट्रोल, जसं मी म्हणलं इन्फ्लेशन कंट्रोल करणं हा एक खूप क्रिटिकल फंक्शन असतो त्या देशाच्या सेंट्रल बँकेचं, तर अमाऊंट ऑफ मनी इन द मार्केट एकदम डिरेक्टली कंट्रोल करायचा पॉसिबिलिटी मग तिथे येते. कारण त्यांना फक्त कोड चेंज करून असलेल्या पैशाची व्हॅल्यू कमी किंवा जास्त डायरेक्टली करायची. मग त्यांना तो सिस्टीमचा जो काही पास थ्रू इफेक्ट आहे तो त्यांना काही त्याची वाट बघायची गरज नाही. सो म्हणजे एकदम वॉटर डाऊन करून एक्झाम्पल द्यायचं झालं, एखाद्याच्या अकाउंटमध्ये जर 100 रुपये सीबीडीसीच्या डिजिटल रुपीच्या माध्यमात असले आणि आरबीआय वॉन्ट्स टू कंट्रोल मनी इन द मार्केट, तर बाय स्मॉल चेंज इन कोड और बाय अ स्मॉल ऑर्डर त्या 100चे 80 होऊ शकतात. त्यामुळे मग तुमच्याकडे खर्च करायला कमी पैसे हातात उरतात. हे करता येऊ शकतं सीबीडीसी. असा कंट्रोल, पण मी म्हणलं तसं की हे मी बोलतोय तितकंसं खरंच सोपं नाहीये. यासाठी खूप चेक्स अँड बॅलन्सेस सिस्टम्स मध्ये येतील. आणि फक्त सांगायचा मुद्दा आहे की डायरेक्ट ट्रान्समिशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी जे आपण म्हणतो की इथे मॉनिटरी पॉलिसीची डिसिजन घेतली गेली आणि तिकडे ती लगेच इम्प्लिमेंट झाली, हे सीबीडीसी करून देऊ शकतो. सो तो एक अर्थात हे सगळं करायची जी मेकॅनिझम आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला अजून वेळ लागेल. सर भारतीय क्रिप्टो इन्व्हेस्टर्स बद्दल मी आता बोलतोय. भारतीय क्रिप्टो इन्व्हेस्टर्स हे आपली सध्या क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट जे आहे हे ग्लोबल एक्सचेंजेसमध्ये मायग्रेट करतायत. जर आपण इंडस्ट्रीचे जे दिग्गज म्हटलं तर गुगल आणि सॅमसंग ज्या आहेत कंपनी, तर त्या बिलियन्स ऑफ रुपीज ते सध्या ग्लोबल एक्सचेंजमध्ये मायग्रेट करतायत. सर काय वाटतं आपल्याला, एवढ्या मोठ्या दिग्गज कंपनींना भारतात त्यांचे भविष्य दिसत नाहीये का? आणि यामुळे भारताला कशा प्रकारे आर्थिक फटका बसू शकतो? सर पॉलिसी अनसर्टनिटी हा एक प्रॉब्लेम आहे
जो आपल्याकडे या क्षेत्रात दिसत आहे. मध्ये आपल्याकडे बजेटमध्ये टॅक्सेशनचे 2 नवीन क्लॉज क्रिप्टो ट्रेडिंग बद्दल अनाऊन्स झाले. सायमल्टेनियसली त्याचा इफेक्ट असा झाला की क्रिप्टो ट्रेडिंग व्हॉल्युम्स कमी झाले आणि ह्या बाबतीत मग नवीन नवीन क्लॅरिफिकेशन पण इश्यू केले गेले मिनिस्ट्रीकडनं. सर्वात महत्वाची घटना जी झाली ती एका सिनियर ऑफिशियल कडनं अशी स्टेटमेंट केली गेली की कन्सल्टेशन पेपर आम्ही क्रिप्टो करन्सी बद्दल बनवलाय आणि तो रेडी फॉर पब्लिक रिलीज आहे म्हणून. तर पण त्याच्यानंतर पेपर वगैरे काहीच बाहेर आलं नाही. ओके. तर अशा इन्सिडेंट्स आणि अशा स्टेटमेंट्समुळे काय होतं की एक इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स इरोड होतो, कमी होत जातो. नक्की काय होणार आहे याबद्दल खात्री नसली तर त्या बाबतीत होणारी जी आता तुम्ही म्हणलात की सो आपण बोलतोय क्रिप्टो बद्दल, पण हे आपण बघतो ऍक्च्युली शेअर मार्केटमध्ये पण की जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात ते नेहमी हायएस्ट रिटर्न्सच्या मार्केटमध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करतात. बरोबर. त्या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी, पॉलिसी अनसर्टनिटी, कुठल्याही प्रकारचं जिओग्राफिकल जर आपण काही डिझास्टर झालं तर ते इमिजिएटली तिकडनं पैसे काढून घेतात आणि मग ते अशा जागी पार्क करतात जिकडे त्यांना रिटर्न जास्त मिळू शकतात. सो ही जी क्रिप्टोची फ्लाईट म्हणू आपण, तर ती पण सध्या त्याच अनुषंगाने होतीये की जिकडे अनसर्टनिटी जास्त आहे, जिथे फ्युचरमध्ये काय रेग्युलेशन्स होतील किंवा काय आउटकम्स येतील हे जिकडे क्लिअर नाहीये, विच इज जी आता आपल्या मार्केटची कंडिशन आहे. तर त्यामुळे आपल्याला हा क्रिप्टो फ्लाईट प्रॉब्ली बघायला मिळेल. भविष्यात कंपनी पुन्हा इथे येतील. तर त्यासाठी काय म्हणजे जर करायचं असेल काही याबद्दल ना, तर खूप सोपं असतं. एक कुठल्या तरी रिस्पेक्टेड ऑथॉरिटीने फक्त एक टाइमलाईन इश्यू करायची एक देर असते. आता आपण 2022 मध्ये आहे, 2025 पर्यंतची एक टाइमलाईन इश्यू करून द्या की आम्ही पुढची 2 वर्ष या गोष्टीबद्दल रिसर्च करू आणि मग 2024 मध्ये आम्ही याचा पहिला ड्राफ्ट संसदेत मांडू किंवा असं जर काही अश्युरन्स दिला तर मग इन्व्हेस्टर्स थांबून वाट बघायची शक्यता जास्त असते विड्रॉ करून निघून जाण्यापेक्षा. सो ही एक अत्यंत ज्याला म्हणजे डुएबल, ज्याला लो हँगिंग फ्रूट म्हणतो आपण, तर तसं एक पॉलिसी इंटरव्हेन्शन की एक फक्त टाइमलाईन क्लिअर करून सांगणं की पुढच्या 3 वर्षात काय काय होऊ शकतं आणि मग त्या अनुषंगाने पुढचे स्टेप्स घेणे. बरोबर. तर आपण असं म्हणजे आशा करूया की भविष्यात आता भारतासाठी खास करून म्हटलं तर एक रेग्युलेशन चांगले सेट होतील की जेणेकरून आपली जी यंग जनरेशन आहे किंवा आपले जे भारतीय युजर्स आहेत म्हणजे एका चांगल्या दृष्टिकोनातून क्रिप्टोला बघतील आणि चांगलं इन्कम त्यामधून साध्य करतील. बरोबर. थँक्यू रंजित सर. त्याचबरोबर जे आपण वेब3चं जे वेगवेगळ्या यूज केसेस आहेत त्या पण आपण त्याचं पण जे युजर अडॉप्शन आहे ते जास्त होईल अशी अपेक्षा त्या रेग्युलेशन्समुळे होईल अशी आपण करू. कारण शेवटी कसं आहे की आपण नेहमी भारतीय इकोसिस्टम बद्दल एक वाक्य वापरलं होतं की वी मिस द बस. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगची बस मिस केली, आपण टेलिकॉमची बस मिस केली, आपण आयटीची बस अगदी थोडक्यात पकडली. हे आपल्याला खूप वेळा ऐकवलं जातं आणि आय थिंक क्रिप्टो बाबत आज आपण त्या एका लेवलवर आहे की वी हॅव टू नाव डिसाइड वेदर वी विल मिस द बस ऑर नॉट. आणि जर आपण आधी म्हणलं तसं की एक सर्टन टाइम फ्रेम इश्यू करू रिलीज केली आणि एक इंडस्ट्री इंटरॅक्शन, गव्हर्नमेंट एजन्सी कॅपॅसिटी बिल्डिंग आणि कस्टमर प्रोटेक्शन फोकस हे जर लक्षात ठेवलं तर पुढच्या 3 ते 4 वर्षात किंवा काही आणखीन वर्षात आपल्याकडे एक खूप चांगली इकोसिस्टम तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर रंजित सर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला हा तुमचा एक अमूल्य असा वेळ दिला. यापुढे तुम्ही आम्हाला वेगवेगळी मदत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद संदीप. तुम्ही मला खूप आवर्जून बोलवता आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आमच्याही ज्ञानामध्ये भर होते, आमचे प्रेक्षकांनाही त्यांच्याही ज्ञानामध्ये भर होते.
नक्कीच. आणि जसं आपण म्हणलं तसं की आपण आणखीन एक चर्चा करू की नक्कीच, जसं सर. काही वेगवेगळे ग्लोबल रेग्युलेशन्स आहेत, करेक्ट. तर त्याचे एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आपण भारताच्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट टाइम करू. हो सर. आणि आय विल लुक फॉरवर्ड फॉर स्पीकिंग अगेन ऑन युअर लवकरच सर. थँक्यू. तर हे होते आमचे खास पाहुणे मिस्टर रणजित राणे. मला आशा आहे की तुम्हाला या एपिसोडमधून खास करून क्रिप्टो रेग्युलेशन्स विषयी भरपूर माहिती नक्कीच मिळाली असणार. तर आताच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या. क्रिप्टोच्या दुनियेतील प्रत्येक अपडेटसाठी 3.o आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक आठवणीने करा. अशाच प्रकारच्या खास पाहुण्यांसोबत खास एपिसोड घेऊन मी संदीप कसालकर पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा 3.o